नमस्कार हो. नमस्कार हो. पण आपलं नाव काय? माझं नाव मर्याप्पा अमसित बाबनगर, गाव कागनेरी, तालुका तालुका जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. आता पाहुणं तुमच्या ही मेंढ्या किती आहेत? त्या मेंढ्या 25 आहेत. मोठे 25 आहेत. बारीक मोठे धरून सगळं 25 मेंढ्या आहेत. त्या बारीक मोठं धरून 40 भर आहेत. बरं 40. शिक्षण काय झालंय? शिक्षण 11वी झाले सायन्स. नंतर काय शिकलं नाही? नाही शिकलो. जरा मागं तारामुळे मेंढराकडे अडचणीमुळं सोडले झाले. होय. पण एवढं या मेंढ्याला नाद असा कसा लावला तुम्ही? नुसता आवाज टाकला तर मेंढ्या सगळ्या आल्या? होय, आवाज टाकल्यावर तसे पहिल्यापासून जरा ते मला पण जरा आवड आहे मेंढराचं. मग ते पहिल्यापासून तसे सवयमुळे ते येते ते अटकल्यावर. या मेंढी माऊलीवर मया केली तर मुख्य जनावर येऊ शकतंय. होय, माया लावले शेट कुठलं पण. आता बारक्या पोरांना सुद्धा माया लावल्यावर येते तेव्हा. मग जित्र सुद्धा माया लावलं शेट कसं येते. मी आता बघितलं, तुम्ही नुसता आवाज टाकला तर सगळे मेंढ्या एका जागा गोळा झाल्या. आणि शाळा काय झाली नाही? शाळा झाले, 11वी शाळा झाली. मेंढर पण राखतो, कंडा पण बनवतो या. बरं. आणि मी काय म्हणतोय, ही मेंढीचं संगोपन तुम्ही करताय, हे आपल्या साधू संत माळिंगरायाने केले द्या. तुम्ही आम्ही करायला काय अडचण नाही. पण हे मेंढीपासून तुम्हाला काय काय फायदा झालाय? हे मेंढीपासून भरपूर फायदा झालाय. होय. पहिला आम्ही 5 0वर होतो. एका मेंढीने 60 मेंढर केले. बरं बरं. आमचं 4 बहिणी आहेत. तेव्हा बहिणीचं लगीन झालं या, भावाचं झालंय, माझं लगीन झालं या. एक 10 लाख देऊन घर बांधलं या. मग कुठं सर्व्हिस होता का या मेंढीपासून झालं? मेंढीपासून झाले. मेंढ्या केल्या तरी बी काय अडचण नाही. काय अडचण नाही. फायदा आहे. कोण म्हणते मेंढ्या राखते त्याला मुलगी देत नाही? काय नाही, काय अडचण नाही. मेंढ्या कोण राखते? आमच्याकडे मेंढ्या राखायची पोरांना पोर देते. होय. पण नोकरीवाल्या सुद्धा 50,000 नोकरीवाल्या सुद्धा हे ऐकत नाही म्हणायचं. ऐकत 20 मेंढ्या जरी असला वर्षाला 4 लाख रुपये इन्कम होते. 4 लाख. होय, 4 लाख. तुमचं लग्न झालंय का? सर्व्हिस करताना लग्न झालंय का हे मेंढ्या जीवावर बघून? मेंढ्या जीवावर. हे खरोखर आहे, काय खोटं नाही? बरं. लग्न होऊन किती झालं? 2 वर्ष झालं. लग्न झालंय तुमचं. बरं. असं आमच्या चॅनलला एक तुम्ही माहिती द्या, असं जरा व्हायरल झालेलं आहे मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये. तुम्ही कंड बनवता म्हण. कंड बनवतो. पण कशा प्रकारचं बनवता, कसल्या स्वतःचं बनवता, जरा दाखवा जरा तुम्ही. रेशीम सुद्धा बनवतो मी. ही कंड तुम्हीच बनवलेत का? बर 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 बर. आता कर्नाटक महाराष्ट्रामध्ये सगळ्याकडे माझं कंडा गेली तो. हा. बार अक्कलकोट तालुक धरून आपलं कशा जरा दाखवा जरा आमच्या चॅनलला. कसं आहे ते. कशापासून बनवता तुम्ही ही? म्हणजे घोंगरं घालून? होय, घोंगरं घालून बनवतो, बिना घोंगऱ्याचं बनवतो, डबल साड्याचं बनवतो. होय, डबल साड्या
वर्ष आता संपली तो नाही ब्रँड. डबल घोंगरेचं बनवत आहे. होय डबल घुंगराज बनवतो, ट्रिबल किती काय सांगेल ते सगळं. बरं आणि बैलांचा कंडा बनवतो आणि मोरकी बनवतो सगळं. बरं चालतंय. बाकी मग डबल घोंगरूचं बनवत आहे. होय बनवतोय. बरं चालतं. आणि ह्या घोंगराचं बारक्या लहान घोंगराचं बनवत आहे का? होय लहान कोकराचं, मोठं मेंढराचं, बकऱ्यांचं काय सगळं चालतंय. सगळं चालतंय. होय. मग एक घोंगरू जर पट्टा जर घ्यायचा त्याची काय किंमत होईल? हे पट्ट्याचा आहे 350 रुपये. 350 रुपये. होय. एक हे पट्टा जर म्हणायचा असेल होय. जर आडवा करा आडवा असं हा 350 रुपये. 350 रुपये. आपलं एकदा पूर्ण नाव सांगा. मुराप्पा आमशेत बाबानगर. म्हणजे ऑर्डर जशी मिळेल 20-25 जर ह्याची जर मिळेल होय. तर तुम्ही ती तयार करून देऊ शकता. होय देऊ शकतो. पण नुसतं फोनवर तुम्हाला सांगितलं बरं मला पट्ट बनवा तसं तुम्ही करून देऊ शकता का? काय ॲडव्हान्स दिल्यावर आपण देऊ शकतो. आडवास निमार्थ पैसे आले तर मी त्या कामाला हात घालणार. निम्मार्थ पैसे आले शेवट मी हात घालणार. हा म्हणजे यांचं म्हणणं काय, निमार्थ पैसे आले तर ते बनवणार, माल आणायला पैसे लागतात. होय मला मग निमार्थ पैसे आले तर तुम्ही फोनवर तुम्ही काय बी करू शकता. होय होय. आणि कशा प्रकारचं घोंगरं आहे तुमचं? हाय तो हे दाखवा जरा जरा. हे प्रकारचं काम तर तुमची क्वालिटी दाखवा की ही हा ही प्रकारचं 400 रुपयाला एक. मग त्याला तुम्ही ते रशी बांधली का नाही डायरेक्ट बांधता येते का? हे 400 रुपयाचं. दुसरं हे 350 रुपये. हे 350 ते रशी बांधलेले आहे. बरं हे बकऱ्यासाठी चालतंय का? हे बकऱ्यासाठी दुसरं पार्ट अजून आणि हे 350 रुपयाचं. एक कार्टेज चालतंय. आपल्या या मत्सो पाहुण्यानं अशा ह्या पद्धतीनं घोंगरं बनवतात, मेंढ्या राखतात. आणि एवढं एक माहिती आहे की नुसता आवाज दिला तर मेंढ्या गोळ झाल्या म्हणजे किती प्रेम आहे. पण ह्याची जास्तीत जास्त म्हणजे समजा जास्त जर समजा 20-30 बुक घेतलं तर काय किंमत कमी होईल का? होय कमी होणार. 30 घोंगरं जर पाहिजे असेल, मला कंड पाहिजे असेल तर कमी करा म्हणलं तर कमी होऊ शकते. एकाल कांडा एक्स्ट्रा देऊ शकतो आपल्या दोस्ती खात्यात कोणाला पण देऊ शकतो. एक 20 कांडा केलं तर सुद्धा एक कांडा मी फ्री देतो कोणाला पण. बरं चालतंय. आणि हे बाबानगर कुठल्या साईडला आलं जरा ॲड्रेस तुमचं लोकेशन लोकेशन काय आहे? लोकेशन हां आम्ही पहिला बाबानगरचा होतो. नागोशीचा पुजारी आहे आम्ही. हां हां आमचा आज्या नाही तर शास्त्री बाबानगर सोडण्याचं कागदाला चालतंय. आता नाव सांगा तुमचं एकदा पूर्ण. मुराप्पा आमशेत बाबानगर. गाव कागनारी, तालुका जत, जिल्हा सांगली. बरं आपल्या या मत्सो पाहुण्यानं थोडक्यात मेंढी माऊली धनगरी लक्ष्मी या चॅनलवरती थोडक्यात माहिती दिल्याबद्दल जय बाळूमामा, नमस्कार, धन्यवाद.